नमस्ते गाईज, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी ना रीडिंगचं काही टॉपिक चूज केलेला नाहीये. इंट्युटिव्हली मला असं वाटलं की बघूया आज तुमच्यासाठी चॅनल मेसेज काय येत आहे. ओके, की जे तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. तर मी रीडिंगला स्टार्ट करते. तर एनर्जी एक्सचेंजसाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट की ही रीडिंग सर्व जोडिएक साईनसाठी आहे, सर्व राशींच्या लोकांसाठी आहे, मेल फिमेल दोघांसाठी आहे आणि टाइमलेस आहे. ज्या वेळेपासून तुम्ही ज्या वेळेला ही रीडिंग तुम्ही पाहताल त्या वेळेपासून ही रीडिंग तुम्हाला मॅच होईल किंवा रेझोनेट होईल गाईज. ओके, आणि जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे, त्याच्यामुळे जेवढा पार्ट तुमच्याशी मॅच होत आहे तेवढाच पार्ट तुम्ही घ्यायचा आहे या रीडिंग मधला. तुम्ही या रीडिंग पर्यंत पोहोचला आहात याचा अर्थ असाच आहे की तुमच्यासाठी काही ना काहीतरी इम्पॉर्टंट मेसेज इथे आहे गाईज. ओके, 3 कार्ड्स आलेले आहेत. मी आज भगवद्गीतेचा डेक यूज केलेला आहे तुमच्यासाठी. बॉटम ऑफ द डेक आहे द ग्रेट सोल. ओके, अजून 2 कार्ड्स घेते मी तुमच्यासाठी आणि मग मी रीडिंगला स्टार्ट करते इथे. येस, कार्ड्स खूप सुंदर आलेले आहेत. कार्ड्स असं सांगतात आहेत की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कोणत्या तरी भीतीचा सामना करत आहात. खूप वर्षापासून, खूप काळापासून त्या भीतीचा तुम्ही सामना करत आहात आणि त्या भीतीला ओव्हरकम करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. त्या भीतीला म्हणतो ना, त्याच्यावर कंट्रोल मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. कार्ड्स इतके सुंदर आलेले आहेत ना, या कार्ड्स वरून मला असं लक्षात आलेलं आहे की मे बी तुमची लाईफ ही ट्रान्सफॉर्म होत आहे. ओके, ट्रान्सफॉर्म म्हणजे तुमच्या लाईफमध्ये एवढ्या गोष्टी बदलत आहेत किंवा एवढ्या मोठ्या मोठ्या लेवलला काही गोष्टी चेंज होत आहेत, घडत आहेत, घटना मोठ्या मोठ्या घडत आहेत आणि खूप त्रासातून किंवा खूप स्ट्रगलिंग लाईफ तुम्ही आता सध्या फेस करत आहात. तर हे तुम्हाला ना दिलेले लाईफ लेसनच आहेत गाईज, की तुम्हाला आत्ताच्या ज्या परिस्थितीमध्ये, आत्ता परिस्थिती जी आहे तुमच्या लाईफमध्ये, ह्याच्यातून तुम्हाला धडे घेण्यासाठी डिवाइन इथे सांगत आहे, युनिवर्स इथे सांगत आहे की तुम्ही त्यातून धडे घ्या. तुम्ही त्या घटनेतून, तुम्ही त्या परिस्थिती आता तुम्ही जी फेस करत आहात त्याच्यातून तुम्ही लेसन घ्या, काहीतरी शिका. ह्याच्यासाठी की तुम्ही अजून स्ट्रॉंग होताल. पुढे येणाऱ्या लाईफला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इथे फेस करू शकताल गाईज. तर त्यासाठी हे कार्ड्स जे आलेले आहेत हे सगळे मेजर कार्ड्स आलेले आहेत की मेजर मेसेज आहेत. हे तुम्हाला मेजर मेसेज जे असतात ना, ते मोस्ट ऑफ द टाइम की ते आपले लाईफ लेसन्स असतात. आपण जन्म घेतलेला आहे, आपण ज्या गोष्टीसाठी जन्म घेतलेला आहे, तर त्या गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात. तर लाईफमध्ये असे असे अनुभव येतात, अशा अशा घटना घडतात की ज्यामुळे आपण अनुभवाने त्या सगळ्या गोष्टी शिकतो आणि आपला सोल जो असतो, आपला आत्मा असतो, तो अजून अजून शुद्ध, पवित्र होत जातो. कारण काय असतं, आध्यात्मिक जी जर्नी असते, आध्यात्मिक जो प्रवास असतो, त्या प्रवासामध्ये खरं तर सोल लेवलला, आत्म्यावर एक म्हणतो ना की आत्म्यावर आत्म्याचं शुद्धीकरण चालू असतं. म्हणजे आत्म्यासाठी धडे असतात ते, की जसं आता इथे जे ओव्हरकमिंग फिअरचं कार्ड आलेलं आहे, तर इथे काय सांगितलेलं आहे की खूप वर्षापासून, खूप काळापासून तुम्ही एखादी भीती जर घेऊन चाललाय तुमच्या लाईफमध्ये, तर ती तुम्ही इथेच त्या भीतीला ओव्हरकम करायचं आहे.
ती भीती इथेच नाहीशी करायची आहे, म्हणजे त्या भीतीवर तुम्हाला कंट्रोल मिळवायचा आहे. ओके गाईज, तर ती भीती काय आहे हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. ही जी भीती आहे ना, ही छुप्या स्वरूपात पण असू शकते, म्हणजे हिडन स्वरूपामध्ये पण असू शकते, किंवा तुम्हाला माहिती देखील असू शकते. तर हे तुम्ही थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तुमची, कारण द सेजचं जे कार्ड आलेलं आहे हे ते सांगते की तुम्ही तुमच्यावर कंट्रोल मिळवायचा आहे, तुम्ही तुमच्या भीतीवर कंट्रोल मिळवायचा आहे, तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करायचं आहे, जेणेकरून ही भीती कोणती आहे त्याच्या मुळापर्यंत जाऊन तुम्हाला ही भीती ओव्हरकम करायची आहे गाईज. येस, भीती कशी असते माहितीये का, एक म्हणतो ना, एक सबकॉन्शियस लेवलला पण एक भीती आपल्या मनामध्ये बसलेली असते. कधीतरी आपण कोणाच्या तरी तोंडून खूप अशा वाईट घटना किंवा वाईट एक्सपिरियन्स ऐकलेले असतात, आणि आपल्याला त्यावेळेला खूप भीती वाटून जाते की बापरे, असं घडलं का त्यांच्या बाबतीमध्ये. तर आपण तेव्हा ऐकतो, आणि ते जे भीतीचे इमोशन्स क्रिएट होतात ना, ते कुठेतरी सबकॉन्शियस लेवलला ते राहून जातात आपल्या माइंडमध्ये. तर अशी एक भीती मला इथे दिसते. दुसरी भीती म्हणजे की तुम्हाला कोणत्या तरी पर्सनला तुम्ही गमावताल, अशी एक मला भीती दिसते, की जी तुमची खूप क्लोज वन असेल, खूप जवळची व्यक्ती असेल, की तुम्हाला असं वाटतं की मी त्या व्यक्तीला गमवेल की काय, अशी एक मला भीती दिसते इथे. किंवा एखादी गोष्ट तुम्ही आता एखाद्या तुमच्या लाईफ मध्ये एखाद्या एरियामध्ये काम करत आहात, लाईफच्या एखाद्या एरियामध्ये जर तुम्ही काम करत आहात, काही असू शकेल, रिलेशनशिप असेल, मनी असेल, करिअर असेल, स्टडी असेल, ओके, हेल्थ साठी पण तुम्ही जर काही करत असताल, तर ते पूर्ण होईल की नाही ह्याची पण एक प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये बसलेली आहे, की बाबा मी जे काय करत आहे तर ते योग्य पद्धतीने करत आहे की नाही, त्या गोष्टी ज्या मला अचीव करायच्या त्या मला सक्सेसफुली मिळतील की नाही. ओके, तर भीती ठेवून तुम्ही त्या गोष्टी करू नका. इथे असा मेसेज आलेला आहे की भिवू नका, भिवू नका. भिलं की कसं होणार आहे की त्या गोष्टी तुम्ही करेक्ट डायरेक्शननी फेस नाही करू शकणार. येस, आणि ना तुम्हाला इथे थोडक्यात असं पण सांगण्यात आलंय मेसेज की तुम्ही सरेंडर करा स्वतःला युनिव्हर्सकडे, डिवाइनकडे, किंवा तुम्ही ज्या देवांना मानता, तुम्ही जे तुमचे आराध्य दैवत आहेत, किंवा ज्या देवाची तुम्ही मनापासून श्रद्धा आहे, करता तुम्ही, मनापासून श्रद्धा आहे तुमची, तर त्या देवाला त्या गोष्टी सरेंडर करा तुम्ही. म्हणजे म्हणतो ना आपण, अर्पण करून टाका. जे ऑफरिंगचं कार्ड आलेलं आहे ते हेच सांगते की तुम्ही ऑफर करून टाका. म्हणजे कसे, आपण मंदिरात जातो, आपण चर्चमध्ये जातो, मस्जिदमध्ये जातो, तर आपण काही ना काहीतरी घेऊन जातो देवासाठी. तिथे आपण देवळात गेलो की नारळ, फुलं, अगरबत्ती वगैरे हे सगळं घेऊन जातो का, प्रसाद घेऊन जातो. तर देवाला आपल्याला ते ऑफर करायचं असतं, अर्पण करायचं असतं. चर्चमध्ये गेलो की आपण कॅन्डल घेऊन जातो, मस्जिदमध्ये गेलो तर आपण ते एक शॉल असते ती आपण ऑफर करतो, किंवा आपण तिथे दर्ग्यामध्ये. तर हे जे ऑफरिंग आहे, तुम्हाला काय वाटतं की खरंच देवाला या गोष्टींची गरज असावी का? ओके, तर त्यांचं म्हणणं इथे असं येत आहे की आम्ही इतके सक्षम आहोत, गॉड, देव इतके सक्षम आहेत की आपल्या लाईफमध्ये जे निगेटिव्ह पार्ट्स आहेत, आपल्या लाईफमध्ये भीती, इगो, जेलसी किंवा मत्सर हा जो प्रकार आहे, राग म्हणा, तर वाईट सवयी पण ह्याच्यामध्ये येतात. वाईट सवयी, वाईट
गोष्टी आपण एक सतत पॅटर्न मध्ये करत राहतो, ओके, की ज्याचा आपल्याला खूप त्रास होतो, आपल्या बॉडीला होतो, आपल्या मानसिक लेवलला पण त्रास होतो. तर ना देवांमध्ये ती कॅपॅसिटी आहे की आपण त्या गोष्टी त्यांना ऑफर केली तर ते त्या गोष्टी आपल्यामधून खेचून बाहेर काढू शकतात. की म्हणतो ना आता महाकाली एवढ्या असुरांना तिने मारलं, ओके. महाकाली जी आहे ती ह्या सगळ्या डार्क एनर्जींना डिस्ट्रॉय करण्यासाठी, मारण्यासाठी सक्षम आहे. तर भीती खूप छोटी गोष्ट आहे त्यांच्यासाठी, की आपली भीती जर आपण त्यांना देऊन टाकली म्हणजे काय, की आपण सरेंडर केलं त्यांना, की आपण तिथे असं एक भावना क्रिएट केली की बाबा तुम्ही माझ्या सोबत आहात तर मला भ्यायचं काहीच कारण नाहीये, ओके. भिण्याचं कुठलंच कारण नाहीये, की तुम्ही असताना मला कशाची भीती. आपण एक फिलिंग्स क्रिएट करू शकतो तिथे, की तुम्हाला इथे एक फिलिंग क्रिएट करायला सांगितलेली आहे की भिवू नका. जर एखादी भीती असेल जी तुम्हाला ओव्हरकम करता येत नसेल तर ती तुम्ही ऑफर करा तुमच्या देवाला, ओके. तर त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही त्या डार्क एनर्जी पासून बाहेर पडताल, त्या डार्क ऊर्जेपासून, ब्लॅक एनर्जी पासून तुम्ही बाहेर पडताल. कारण काय झालंय, ती एनर्जी तुम्हाला नीट जगून पण देत नाहीये आणि नीट सर्व्हाइव्ह पण करून देत नाहीये. तर असं सगळं इथे दिसून येत आहे. काही काहींच्या बाबतीत कसं होतं माहितीये का, ग्रेट सोलच्या बाबतीत एक मला थोडस तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे की काही काही लोकांना आहे ना पाण्याची भीती वाटते, काही काही लोकांना आगीची भीती वाटते, काही काही लोकांना उंचावर गेल्यावर भीती वाटते, ओके. तर ही का वाटत असेल, तर काही काही लोकांचा गेल्या जन्मामध्ये त्या गोष्टींपासून त्यांचा मृत्यू झालेला असू शकतो किंवा खूप मोठी दुर्घटना झालेली असू शकते. तर मरता वेळेमध्ये त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टींची भीती बसते आणि जेव्हा ते दुसरा जन्म घेतात ना तेव्हा ती भीती ते कॅरी करतात पुढच्या जन्मामध्ये पण. आणि मग नकळत त्यांना ह्या गोष्टी म्हणजे लक्षात येतात किंवा नकळत ते ह्या आग म्हणू किंवा उंचावर गेल्यावर म्हणू किंवा पाणी म्हणू, या गोष्टींना आपोआप ते घाबरायला लागतात. काही काही लोकांना फोबिया पण असतो या सर्व गोष्टींचा. तर तो एक प्रकार, हे मी एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. तर अशी लोक आहेत की त्यांना खूप सोल लेवलला म्हणजे खूप आतून ती भीती बसलेली असते. त्यांना त्यांचं रिझन पण माहिती नसतं की अरे मी का घाबरतो या सगळ्या गोष्टींना किंवा का घाबरते या सगळ्या गोष्टींना, पण भीती वाटते एवढं नक्की, मग ते उघडकीस येतात. तर सोलचं असंच असतं की एका प्रकारची भीती, एका प्रकारचा आघात झालेला असतो त्या आत्म्यावर आणि मग तो जो आत्मा असतो ना ती भीती कॅरी करत 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 पुढे पुढे जात असते. तर डिवाइन युनिव्हर्स इथे काय सांगत आहे की ती भीती आहे ना तुम्ही खूप काळापासून, खूप जन्मापासून म्हणा किंवा खूप वर्षापासून तुम्ही ती कॅरी करत घेऊन आलेला आहे की ज्याचा तुमच्या आयुष्यामध्ये फक्त त्याचा त्रासच होतोय, त्याच्यापासून काही फायदा नाही दिसून येते इथे. तर तुम्हाला ती भीती अर्पण करायला सांगितलेली आहे की काय म्हणू आपण, की मी जर ह्या गोष्टी फेस जर करू शकत नसेल तर तुम्ही माझ्यासोबत तिथे उभे राहा, तुम्ही मला तिथे सहाय्य करा, तुम्ही मला तिथे मदत करा. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे करायला सांगितलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी करून जेव्हा तुम्ही सरेंडर करताल, तुमची भावना जी समर्पणाची भावना पूर्णपणे तुम्ही क्रिएट करताल स्वतःच्या मनामध्ये,
तेव्हा जाऊन कुठेही भीती तुमच्या मनातून पूर्णपणे नाहीशी होणार आहे, पूर्णपणे जाणार आहे. आणि तेव्हा जाऊन तुमचा आत्मा अ, असा मोकळा श्वास घेऊ शकेल. कारण तो आत्मा पण इतका त्रस्त झालाय ना त्या सगळ्या गोष्टींमुळे. मला नाही माहिती इथे ऍक्च्युली कसल्या प्रकारची भीती आलेली आहे. जेवढी जेवढी एनर्जी मी कॅच करू शकली तेवढं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त जरी अजून वेगळी काही भीती असेल तर त्या भीतीला पण मी हे जे सांगते या सगळ्या गोष्टी लागू आहेत. ओके. तर तुम्हाला त्या भीतीला तुमची आत्म्यापासून वेगळं करायचं आहे, तुमच्या माइंड पासून पूर्णपणे वेगळं करायचं आहे. ओके. तुमच्या बॉडी पासून पूर्ण वेगळं करायचंय. तुम्ही ते तेव्हाच करू शकताल जेव्हा ती भीती तुम्ही देवाला पूर्णपणे समर्पण करताल, ऑफरिंग करताल. तेव्हाच त्या गोष्टी तुमच्या लाईफ मधून, ती भीती तुमच्या लाईफ मधून जाईल गाईज. ओके. तुमचा हा जो सोल आहे ना, हा खूप शांत, काम असं होईल. एक मोकळा श्वास घेऊ शकेल. ओके. त्याच्यावर ते दडपण नाही राहणार आहेत किंवा त्याच्यावर ते त्या भीतीच्या किंवा त्या घटनेच्या जखमा राहणार नाहीयेत. तो सोल पूर्णपणे तिथे हील होणार आहे, बरा होणार आहे. ओके. तर पूर्ण सरेंडर करा की नाही, आता तुम्हीच पहा, मी पूर्णपणे शरण आलेली आहे तुम्हाला किंवा आलो आहे तुम्हाला देवा. तर तुम्ही आता या भीतीचं काय करायचं ते तुम्ही पहा. माझा पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे. तुम्ही जे मार्ग दाखवताल त्या मार्गावर मी चालणार आहे. हो. आणि मी माझं आत्मपरीक्षण करणार आहे. मी माझं जे काय फिलिंग्स आहेत, ज्या काय भावना आहेत भीतीला लागून, त्या मी कंट्रोल करण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. ओके. तर अशा या गोष्टींचा मेसेज तुम्हाला इथे गायडन्स दिला गेलेला आहे की तुम्ही या गोष्टी करायला हव्या आहात. ओके. आपलं जे जीवनच आहे तेच आपले गुरु आहेत. जीवनात टप्प्याटप्प्यांवर लाईफच्या अशा अशा काही गोष्टी घडत जातात, अशा अशा काही घटना घडत जातात जे आपल्याला शिकवत जातात. ओके. कोणतीही गोष्ट जी आपल्या आयुष्यात घडते ना, त्याच्या मागे काही ना काहीतरी रिझन असतं, काही ना काहीतरी कारण असतं. ते कारण समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा आहे इथे. त्यासाठी त्या घटना तुमच्या लाईफमध्ये घडलेल्या आहेत किंवा एखादी व्यक्ती, ज्या व्यक्तीपासून तुम्हाला खूप त्रास, खूप ट्रॉमास तुम्हाला सहन करावा लागलेला आहे. तर ती व्यक्ती का आलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ती शिकवण्यासाठी आलेली आहे. तर या गोष्टीचं तुम्हाला आत्मपरीक्षण इथे करायला सांगितलेलं आहे. ओके. तर इथे गुरु म्हणजे दुसरा तिसरा कोणी गुरु नाहीये. इथे असं गोष्टी दिसून येतात की गुरु म्हणजे तुमचं लाईफच तुमचं गुरु आहे, टीचर आहे, की जी तुम्हाला पावलोपावली एक एक धडे शिकवत चाललेली आहे. एक एक समज तुम्हाला देत चाललेली आहे की बाबा, की आपण म्हणतो ना की मी एक उदाहरण देते इथे की एखाद्या पर्सनच्या लाईफमध्ये सतत त्या पर्सनच्या लाईफमध्ये धोका मिळतो किंवा फसवणूक होते त्या व्यक्तीची. तर ती व्यक्ती असं म्हणते की मलाच का सगळेजण फसवतात, मलाच का सगळेजण धोका देतात, माझ्याशी सगळेजण असं का वागतात. तर तिथे एक लेसन आहे की तुम्ही थोडं हुशार राहण्याची गरज आहे, तुम्ही थोडं माणसं ओळखायची गरज आहे, तुम्ही तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट करायची गरज आहे किंवा तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणी धोका नाही देऊ शकत, कोणी फसवू नाही शकत, कोणी त्रास नाही देऊ शकत. तर असं असतं की ह्यालाच लाईफ म्हणतात की एखादी वाईट गोष्ट जेव्हा घडते ना, तर ती वाईट गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून जाण्यासाठी घडत असते, आपल्यामध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन घडवण्याचा प्रयत्न करत असते, आपल्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह बदलाव आणण्याचा प्रयत्न करत असते. ओके. तर त्याच्यासाठी हे ट्रान्सफॉर्मेशन होत असतं आणि या ट्रान्सफॉर्मेशन मधूनच आपण
खूप अजून अजून भक्कम बनत जातो. आपलं सहनशक्ती वाढते, प्रतिकार करण्याची शक्ती वाढते आपली. आपली कॉन्फिडन्स लेवल वाढतो. आपण स्वतःवर विश्वास करायला शिकतो. आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो. ओके. आपल्याला आपण भानावर पण येतो त्यावेळेला की कोणी नसतं कधी कधी कोणाचं. वेळ पडली तर आपल्याला आपलीच मदत करावी लागते. हे केव्हा कळतं? जेव्हा अशी काहीतरी घटना घडते त्यावेळेलाच आपल्याला ह्या गोष्टी कळतात ना, की बाबा की हे बरं, हे अशा गोष्टी झाल्या म्हणून मला कळलं की ही अशी अशी गोष्ट होती. ओके. तर हे सगळं लाईफच्या एक्सपिरियन्स मधूनच आपल्याला समजत जातं. तर आपले सोल कॉन्ट्रॅक्ट पण असतात, की आपल्या आत्म्याचं पण काही कॉन्ट्रॅक्ट असतात. आपण जन्माला जेव्हा येतो तेव्हा आपण तिथे लिहून आलेलं असतो की बाबा मला ह्या गोष्टींवर काम करायचं आहे, त्यासाठी मी जन्म घेतलेला आहे. आणि जेव्हा जन्माला येतो तेव्हा ते आपण पूर्णपणे विसरलेलो असतो. आणि ज्या ज्या वाईट वाईट घटना घडतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे माझ्यासोबतच का घडतं हे सगळं? मी असं काय मोठं पाप केलंय की ज्याच्यामुळे माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी घडतात आहेत. पण आपल्याला हे आठवत नसतं त्यावेळेला की बाबा आपण सोल कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहून आणलेलं आहे की ह्या गोष्टी पासूनच मी माझे धडे शिकणार आहे. या गोष्टींपासूनच मी माझ्या एखाद्या पॅटर्नवर किंवा एखाद्या ब्लॅक एनर्जीवर मी काम करणार आहे. ओके. तर तसं काइंड ऑफ ह्या सगळ्या गोष्टींना धरून असं मिक्स इथे गायडन्स निघून आलेला आहे तुमच्यासाठी. मी थोडक्यात आता पूर्ण ह्या रीडिंगचा थोडक्यात एक हायलाइट पॉइंट्स तुम्हाला सांगते. तुम्हाला तुमच्या फिअरवर कंट्रोल मिळवायला सांगितलेला आहे. तो फिअर काय आहे हे शोधून काढण्यासाठी आत्मपरीक्षण करायला तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आत्मपरीक्षण करून तुम्हाला तुमच्या सेल्फ गोष्टींवर म्हणजे तुमच्या स्वतःवर तुम्हाला स्वतःच्या विचारांवर स्वतःच्या एखाद्या सवयीवर तुम्हाला कंट्रोल मिळवायला इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ऑफर करायची आहे. ऑफर करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे की ज्या गोष्टी तुम्हाला हँडल नाही करता येतात ना त्या गोष्टी तुम्हाला सरेंडर करायच्यात देवाला. ओके. तुम्हाला त्या देवावर सोपवून द्यायच्या आहेत की आता या सगळ्या गोष्टींची जबाबदारी प्लीज तुम्ही घ्या, जेणेकरून मी माझ्या गोष्टी माझ्या लाईफ मधल्या करायला मला एक स्ट्रेंथ येईल, मला एक धाडस क्रिएट होईल किंवा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट होईल. जाऊन तुमच्या सोलचं इथे एक पर्पज कम्प्लीट होणार आहे, एक धडा कम्प्लीट होणार आहे. आणि ते करून झाल्यावर तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी नवीन नवीन आता क्रिएट करायच्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत तुमच्या लाईफमध्ये, तर त्याच्यासाठी तुम्ही सफिशियंट आहात, तुम्ही पुरेसे आहात. तर तुम्ही कोणावर डिपेंड राहू नका, तुम्ही कोणाचा आधार शोधू नका. मे बी हे लाईफ लेसन असं असू शकेल तुमच्यासाठी की तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स गेन करायचा आहे, तुम्हाला सेल्फ लव्ह मध्ये यायचं आहे की तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, तुम्हाला तुमच्यावर विश्वास झाला पाहिजे आणि कोणावरही तुम्ही डिपेंड नाही राहिलं गेलं पाहिजे. आणि तुमची जी लाईफ जर्नी आहे ती तुम्ही कोणाचाही सपोर्ट न घेता ती तुम्ही पूर्ण करायला हवी आहे. त्याच्यासाठी सीड्स ऑफ क्रिएशनचं कार्ड आलेलं आहे की तुम्ही तुमच्या लाईफचे क्रिएटर आहात. ओके. तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने तुमचं लाईफ जगायचं आहे, कशा पद्धतीने जगायचं आहे, तर हे तुम्ही स्वतः क्रिएट करायचं आहे. कोणाचाही आधार न घेता तुम्ही ते लाईफ जगायचं आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. लाईफच एक लाईफमध्ये मिळणारे जे एक्सपिरियन्स आहेत तेच तुमचे टीचर आहेत, तर तेच तुम्हाला शिकवतील की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कसं राहायचं आहे, कसं तुमचं जीवन इथे जीवनात तुम्ही ज्या गोष्टी सोल पर्पज म्हणून घेऊन आलेला आहात तर त्या कशा कम्प्लीट करायच्या आहेत, तुमचं आध्यात्मिक जर्नी तुम्ही कशी कम्प्लीट करायची आहे,
तर हे लाईफच तुम्हाला शिकवणार आहे आणि तुम्हाला आपोआप समजत जाईल या गोष्टी. तुम्ही थोडंसं मेडिटेशन करा, तुम्ही थोडंसं जप करा, चॅन्टिंग करा, नामस्मरण करा. ओके, तर त्याच्याने तुम्हाला या गोष्टी आपोआप समजत जातील की तुम्हाला इथून पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे. कॉन्फिडन्स लेवल इतका हाय होणार आहे ना की त्याच्यामुळेच तुम्हाला या सगळ्या गोष्टी इंटिटिव्हली कळणार आहेत. हो, एक सोल लेवलला तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. आतून तुमचा एक आत्म्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल त्यावेळेला आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला आता पुढे काय करायचं आहे, कसं जगायचं आहे आणि तुमचं लाईफ कसं तुम्हाला फुलफिल करायचं आहे. येस, तुमचं लाईफचं पण काही पर्पज असेल तर तेही तुम्हाला इथे समजेल की तुम्ही जन्माला आला आहात तर कुठल्या पर्पज साठी जन्माला आला आहात, तर हेही इथे कळेल. तर मग तुम्हाला आपोआप मार्ग मोकळे होतील त्या गोष्टी करण्यासाठी आणि तुम्ही करताल त्या सर्व गोष्टी. असं हे सर्व गायडन्स तुमच्यासाठी आलेला आहे गाईज. आय होप मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करू शकलेली आहे. इथपर्यंत जर तुम्हाला रीडिंग रेझोनेट झालेली असेल, मॅच झालेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके गाईज, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, कारण त्यांनाही या व्हिडिओ थ्रू काही ना काहीतरी मेसेज असेल तर तो त्यांना नक्की मिळेल, तुमच्या माध्यमातून पण मिळू शकेल. त्याच्यामुळे तुम्ही शेअर करा हे सगळं तुमच्या इतर लोकांपर्यंत. ओके गाईज, ठीक आहे, मी इथे रीडिंग थांबवते. बाय बाय, टेक केअर.